नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे सुष्मिताच्या ब्लॉगमध्ये. तर सगळ्यात महत्त्वाचं लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या ब्लॉगला. आणि ब्लॉग पूर्ण बघा, कसा वाटतं ते नक्की कमेंट करून सांगा. आणि माझं पिल्लू इथे पिल्लू आमचं असं वाटलं तिला की आम्ही सगळे सोडून गेलेलो आहोत. इथंच पिल्लू तर चलो चलते हे. आणि तुम्ही मी कशी दिसते ते नक्की कमेंट करून सांगा. अशी छान अशी साडी दिसलेली आहे, दिवाळीला घेतलेली. तर सुंदर असं सिंपल छान आवडलेलं आहे. तर कशी दिसते नक्की कमेंट करून सांगा. तर अशा प्रकारे आम्ही निघालेलो आहोत. आणि या मॅडमला गाडी चालवायची तिच्या डॅडासोबत. आणि तिला इतकी सवय झाली तेव्हा कशी भारी बसली समू बेबी. लाईट पाहते मी, लाईट सुरू केली ना. आणि हे कोणतरी आहे मागे, ओळखा पाहू. त्यांना म्हटलंय ओळखा पाहू. आपलं लाडकं युवा नेतृत्व सुरेंद्र बापूसाहेब पठारे व आपले लोकप्रिय आमदार आदरणीय बापूसाहेब पठारे यांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली श्री पाठवू नका, थांबा पुढच्या गेमला या. सर का मागे स्टेजवाला मंडपवाला कुठे दाद्या, चालेल ना एवढ्या. हा सापटू नका फक्त कुणी, वेळ कमी आहे त्यामुळे एक सेकंड महत्वाचं आहे मला. करायचं नाही. हा तुम्ही करा की. ओके, प्रसाद आहे का ताई? चला शेवटचं गाणं लावा. आताचं गाणं कोण म्हणत होतं हे लावा. या की पुढं, ज्यांच्या हातावर शिकायचं तिकडे. हा लाव आता, नाचा. जर्किन छान आहे. हा कोणी घेतलं? 1 महिना झाला. कधी घेतलं नाही विचारलं? हा कधी घेतलं म्हणले. नवरा वैतागला असेल तुम्हाला आयुष्यात. नवऱ्याला तुम्ही कायम खोटं पाडत असणार.
चलो कॉइन आहे हातात, कॉइन आहे हातात. कॉइन काय करायचं सांगतो त्या इकडे. कॉइन 1 2 3 म्हटलं तुम्हाला दिसतंय मी काय करतोय. प्रत्येकीने तुमच्या लाईन मध्ये दाखवा. 1 2 3 म्हटलं की पाय असा वर करायचा आहे, कॉइन ठेवायचा आहे, पायाला पाय लावायचा. हा तुम्हाला हसवायचं पण तुमच्यासाठी गेम घ्यायच्या, तुम्हाला लवकर सोडायचं. कसं जगावं माणसाने. काय करतो नवरा? ट्रान्सपोर्ट ऑफिस आहे आमचं. होय तुमचं. आणि तुम्ही काय करता? मी LIC ऍडवायझर आहे, शिवाय स्टार हेल्थ ऍडवायझर आहे. चांगलंय. तुमची हेल्थ बरी आहे का? हो बरी आहे. एक नवऱ्याची? छान आहे. चांगलं वाटलं भेटून. उखाना हातात. नाही. खराडीच्या बाजारात घेत होते आंबट चुका, खराडीच्या बाजारात घेत होते आंबट चुका. आमचे हे मी नसले घरी की शेजारणीचा घेतात मुका. त्याच्यामुळे ट्रान्सपोर्टचा व्यवसाय चालत असतो आणि LICच्या पॉलिसी निघत असतात. इकडे बघ. पिल्लू रडायला लागलेत. आम्ही फायनली दीदी बाळाला बघायला चालली. तिकडे नाव पुकारायच्या अगोदर मला गेलं पाहिजे, पण माझं बाळ पण इम्पॉर्टंट आहे मला. बाळ जास्त इम्पॉर्टंट आहे बाकी गोष्टीपेक्षा. तिला एकदा भेटून आले ना म्हणजे अजून 1-2 तास टेन्शन नसणार. तेव्हाची तिला मी फीड केलं आहे, पण आता एकदा डोळ्यांनी बघितलं शिवाय लय लांब आहे सगळं. मी चाललोय आता. भेटले किती ललू आलो होतो गो माझ्या शोनाला. मोबाईल पप्पी दे, मोबाईल मला तू जिंकू दे. डिंकी चिकी डिंकी चिकी डिंकी चिकी डिंकी. आता झोपायचं असं ना, आता झोपून घ्यायचं, डॅडाला त्रास नाही द्यायचा असं ना. काय मम्माची आठवण येत होती, मम्माची आठवण येत होती. भेटली मम्मा भेटली. फोन करताना 1 2 and शराबर 1 Come on, दोन्ही हात. क्या बात है. हात वर करून बापूंचं काम आवडत असेल एकदा हात वर करून जोरदार टाळी होऊन जाऊ द्या. याच्यापेक्षा मोठा आशीर्वाद बापू मला नाही वाटत किती या लाडक्या बहिणींचा तुमच्या सोबत असेल. वेळ न घालवता थेट खरं डोक्यात हाणायला लागल्या. चला गेम सुरू.
जर 5 चेंडू नाही बापूंना सांगा तिथे बसलेत, जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे त्यांच्यासाठी. वर टाकणार ज्यांच्याकडे जाईल, फक्त जागा सोडायची, दुसरीकडे डाय मारायची. नशिबाने तुमच्याकडे आली तर सरका पलीकडे, सर मागे, सरका मागे, पट 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 पट. चलो एक काम करू, घोडके आहेत का इकडे? महादेवी घोडके असतील तर दोन्ही हात वर. ते बघा मॉडेल जेवता ताट सोडून आले. ज्यांना बक्षीस नाव निघाला असेल त्यांनी वर येऊन थांबा. लाईट फुल ठेव, स्टेजवरचं लाईट फुल ठेव. लवकर चल भागो. अरे संगीत खुर्ची नाहीये, बसायचं नाहीये, चला लवकर. आणि खाली जाऊन 5 जर्किन किंवा स्वेटर आणायचे खालून. अय मॉडेल 5, तुमचं काय? 5 जणी बोलवलेत. 5 जणी नाही बोलावल्या? कपाळ माझं, 5 स्वेटर मागवले. इकडून हाय मॉडेल बोलायचं आहे. मधून नाही जायचंय, मधून नाही शिरायचंय, मधून आणि उलट नाही शिरायचंय. लवकर बाई पहिलं आणि पहिल्याचं नाटक करता, ह्याच्या 2 प्रकार आहेत. पळा लवकर, आउट करावं लागेल. पळा लवकर, जे चालतील ते खाली जातील. पळा लवकर, उलटा सुलटा बसायचं नाही. मांडी बसायला काय नवरा का तो? गाडी एकच गाडी. चल. ओय थांबा, एक काम करा, चेअरवर बसा. आउट नाही करत आहे. स्पीड चालत राहू. त्यासाठी डायट करायचं असतंय त्याला. कसं बघतात पळतंय. लवकर चलो कॅमेऱ्यात सगळे रेकॉर्ड झाले. वायर घे. चल 5 जणीमध्ये जरा आता यांना मेहनत करायला लावतो. तोपर्यंत गेमची फायनल तयार होती. तोपर्यंत वहिनी कुठे गेल्यात? फायनलला पण गेल्यात हेलिकॉप्टरला. जोरदार टाळ्या. आणखी एक नाव ज्योती धर्मनाथ अन्या. बघूया, मेहनत भरपूर करावी लागणार आहे. दोरी संपवा, फक्त हाताला गुंडाळू नका, कारण कॉईन शोधायचे. ते पलीकडून 2 नंबर अजून तिथंच खेळते. वडकी जोरात ताई. चलो पटकन. कोपऱ्यातल्या ताई म्हणून ताई. हा, अडकला दोरी, बिंदास तोडा, फक्त दोरीची रीळ संपली पाहिजे. चलो. हे कोणाचं मॉडेल आहे? गोळा करून घेऊन जा रे, चेक करून. चलो दोरीची रीळ खाली पडली तरी चालेल, कुठेही पडू द्या, त्याचा विचार करू नका. फक्त रीळ 2 नंबरचा इथंच राहतंय वाटतं, जात नाही थायलंडला. उडू का की ताई? चलो म्हणून ताई, कमॉन. अडकला थोडा, पुढे चला. कमॉन ताई. हे काय लहानपणी आडात पाणी ओढाय होतं काय? बघूया कोण जिंकतंय. बापू, आदरणीय बापू, बघूया कोण जातंय थायलंडला. चला म्हणून ताई, मागे गेम दिसू दे भावांनो, बसून जरा 2 पायऱ्या. बापू 2 कॉईन सापडले ते का ताईला? वहिनी यांची रीड समजे. बापरे. तो एकाच हाताने ताई, एकाच हाताने बाजी पकडा. हात एकच वापरायचा आहे कॉईन शोधायला. हात एकच वापरायचा आहे. ट्विस्ट आला. अरे बापरे, एकाच हाताने ताई. लाया सांडवायच्या नाहीत. लाया सांडल्या तर 5. पहिला कॉईन सापडला. यांना पण 1 आणि इकडे किती? इकडे 2. हे तुमचे आहेत ताई, हे 2 तुमचे. 2 1 2. इथे पण 2 1.
बाबा 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 म्हणून ताई पण आली. एका हाताने बाजी पकडा. पहिला कॉईन सापडलाय. बाबा 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 हे मॉडेलच जाते काय थायलंडला? हा ससन कासवाची 3 कॉईन सापडले. क्या बात आहे ताई. बघू 3 कॉईन. हे बघा 1 2 and 3. आणि या ताई सुद्धा बघू ताई कॉईन बघू. 3 कॉईन सापडले. या दोघीही जात आहेत नवऱ्यासोबत. अजून तिसरा नंबर चालू ठेवा. कसं वाटतंय? पहिला नंबर आलाय. छान वाटते हो. पण आधी गेल्या होत्या ना, यांना पाठवा ना तुम्ही. तुमच्यासाठी आता गेलं लागलं. त्या बाबतीत जोरदार टाळी. पहिला क्रमांक एन्जॉय मध्ये. ममता तेलगोंडे. सुष्मिता काय महेश गोडगे काय करतो नवरा? IT मध्ये. ओके. तुम्हाला काय मिळालंय माहितीये? नाही. तिसऱ्या नंबर साठी तुम्हाला मिळालंय बक्षीस. मी सांगतो, तुम्हीच वाचा तुमच्या डोळ्याने. तिसऱ्या नंबर साठी बक्षीस आहे सोफा सेट. ओके, हॅपी? ओके. आणि चौथा नंबर जरी तुम्हाला फॉरेनला नाही मिळाले काय, इकडे या. काय मन बारीक? नाही काही नाही. देव तुम्हाला सगळे 195 देश फिरवो. ओके. चौथा नंबर म्हणून ताई तुम्हाला मिळ. लाईट ऑफ. लाईट बंद करा गिफ्ट काउंटरची. हॅलो. या ठिकाणी एक मारुती स्विफ्टची चावी आणवली. कुणाला गावली असेल तर त्यांनी स्टेजवर द्या. आणि ऍक्टिव्हिटी आजचा कार्यक्रम इतका सुंदर झालाय, त्याचा मी पूर्ण ब्लॉग बनवलेला आहे. तर तुम्ही माझ्या YouTube चॅनलला नक्की बघा. बापूसाहेब पठारे यांचं मला लहानपणापासून खूप सहकार्य लाभलेलं आहे. मी डान्सर आहे आणि मी लहानपणापासून सांगते. आणि इतके सारे कार्यक्रम ठेवले, त्या कार्यक्रमांमध्ये मी सारे अशी बक्षिसं मिळवले. आणि आज मला इतकं छान वाटतंय की आज माझा इथं नंबर आलाय. नंबर करण्यापेक्षा एक एन्जॉयमेंट केलं या कार्यक्रमातून. आणि माझंही आता लग्न झालंय. तर या धावपळीच्या जीवनातून आज एवढा छान अनमोल क्षण जगायला मिळाला. लिटरली सांगते, माझं 6 महिन्याचं बाळ आहे. मला लिटरली रोज त्याच गोष्टी करून मला खूप कंटाळा आला होता. आणि आज या कार्यक्रमात सहभागी होऊन मला खूप छान वाटतंय. बापूसाहेब पठारे आणि तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून धन्यवाद. तुमचं सहकार्य असंच राहू दे आणि येणाऱ्या भविष्यकाळात तुम्ही विजयी होणारच, हा माझा शब्द आहे. आम्ही तुम्हाला भरपूर मतदान करणार आहोत. आणि माझ्या YouTube चॅनलला तुम्ही नक्की भेट द्या. तिथं मी नक्कीच तुमचा प्रचार करणार आहे, कारण मला खूप जास्त आनंद आहे. इतकं तुम्ही मला सहकार्य केलेलं आहे आणि जे सहकार्य करतात त्यांना आपण मतदान केलंच पाहिजे. आम्ही तुमच्या युट्यूबला भेट देतो, तुम्ही थायलंडला भेट द्या. चांगलं आहे. आता कुठे असेल तिने स्टेजशी संपर्क साधा. लेहर इथे या ठिकाणी रडत आलेली आहे. लेहरची मम्मी, तू हलायचं नाही आता. काय झालं? मम्मा भेटली, इतक्या वेळानंतर भेटली. जवळपास 3 ते 4 तासानंतर बाळाला भेटले. म्हणजे बाळ किती खुश झालंय. आणि बाळाच्या मम्माला काय भेटले? सोफा भेटला. 3rd नंबर आला. ॲक्च्युली ना ती दोरी ओढायची होती. ती दोरी मी किती वेळ ओढत होते. आणि शेजारच्या बाईचा थोडासा दोरा नाही का, म्हणजे असं मला वाटलं बरं का. मी पाहिलं तर त्यांचे एवढे दोरे जाड नव्हते. माझा नवीन दोरा होता आणि मी सारखं जर करत होते. आणि शेवटला माझा 2रा नंबर आला असता, पण मला एक कॉईन मला लवकर सापडला नाही. त्या कॉईन मला म्हटलं तर ठीक आहे, काही मी जिंकण्यासाठी नव्हते आले, मी एन्जॉय करण्यासाठी आले. मी खूप एन्जॉय केला. आता आम्ही लवकरच जाणार आहोत. थायलंडसाठी नव्हते आले. मला खास अशी छान पैठणी आणि एक होम मिनिस्टरमध्ये असतं ना की पैठणी, तर त्याचे खूप भारी प्रेफरन्स असतो मला. ती मोमेंट अशा प्रकारे आम्ही घरी चाललोय उपाशी. तिथं जेवण होतं आम्हाला,
पण आता मी वरती असल्यामुळे मला जेवणच भेटलं नाही. इतकी भूक लागली आणि 12 वाजलेले आहेत आणि आम्ही ती सोफा सेटसाठी गाडी शोधत कसे तरी सोफा सेटसाठी गाडी भेटली आणि आमचं बाळ पण उठले. आता एकच पर्याय, घरी चूल बंद आहे त्यांनी सांगितलं होतं, पण आता घरी जाऊन चूल चालू करावं लागणार आहे. म्हणजे गॅस सुरू करून काहीतरी स्वयंपाक बनावा लागेल काहीतरी. घरी जाताना नशिबाने काय भेटलं खायला तर गॉड नोज, नाहीतर मग आता घरी जाऊनच भावातवरून करावं लागेल. अशा प्रकारे आम्ही रात्री 1 वाजता पोहोचलो आणि 1 वाजता पोहोचल्यानंतर घे बोलून, तू बोल. घेतलं झोपून. रात्री 1 वाजता पोहोचलोय. त्याच्यानंतर घरी येऊन स्वयंपाक केला, मसाले भात बनवला, भाकरी दूध भाकरी खाल्ली. कारण सगळे हॉटेल्स बंद होते आणि कॅपॅसिटी नव्हती, तरी केलं. खूप भूक लागली होती कारण जेवलो नव्हतो. आणि ठीक आहे, बक्षीस मिळालं. आता घरात सगळं सोपा झाले, 2 सोपे झाले. आता मम्मीकडे वगैरे मी बघू चालले, मम्मीकडे वगैरे पाठवून देते, कारण एवढं आता काय करू ना मी. तर खूप मस्त एन्जॉय केला, मला खूप जास्त मजा आली. आणि मी सांगता राहिले पैठणीचे. मला पैठणीची खूप आवड होती. मला ते आदेश बांदेकर कसं पैठणी असं पैठणी टाकून मग नवरा उचलणार मस्तपैकी, मला ती मुवमेंट, त्या मुवमेंटसाठी खास मी भाग घेतला होता. मला बाकी काही कसलंच डोळ्यांवरनं कळत असेल. माझी अजिबात झोप झाली नाही. रात्री 3 वाजता झोपली. समर्थाला मी जेवण केलं, मग समर्थाला खाऊ घातलं आणि मग आम्ही झोपलो 2-2:30 वाजता. त्यात परत समर्थ 2 तासांनी उठली. असं पहाटे आहे, परत 5:30-6ला उठले आणि परत 7-8-7-7:30ला उठली आणि मग त्याच्यापासून जागेच आहे आम्ही. तिला खाऊ वगैरे घातलं आणि आता मी म्हटलं आता झोपून घेणार आहे मी. आता 8-8:30 वाजलेले आहेत. तर जो थोड्या 2 तास जर झोप झाली तर खूप बरं होईल. आणि त्यात लाईट गेलेली आहे. हाऊ बॅड. ठीक आहे, पण हा तुम्हाला ओव्हरऑल ब्लॉग आवडला का नक्की कमेंट करून सांगा. आणि मला सगळ्यात गोष्ट सांगायची एक की इतके सारे फॅन्स होते ना, इतके जण भेटून गेले, पण प्रत्येक वेळेस व्हिडिओ माझ्याकडे फोन नव्हता, पण मला खूप जण भेटले आणि खूप जणांनी माझं कौतुक केलं. आणि माझंच नाही तर मम्मीला स्वतः भेटून लोकांनी सांगितलं की तुमची मुलगी खूप छान व्हिडिओ बनवते. आम्ही सगळे व्हिडिओ बघतो. मला इतकं छान वाटलं ना, खरंच तुम्हाला सांगते, खूप भारी वाटलं. म्हणजे तुम्ही सगळ्यांनी आमच्या समर्थाचं खूप छान कौतुक केलं. तुमचं बेबी खूप क्यूट आहे असं सांगितलं, त्याबद्दल खूप थँक्यू मन बच्चा. थँक्यू जो थँक्यू. सकाळ आहुंचं काम सुरू झालेलं आहे आणि आहुंना मी खूप छान ट्रीट दिलेली आहे. स्वतः जेवण बनवून दिलेलं आहे. रोज देणं होत नाही समूमुळे. काही ना काही नेमकं काम चालू असतं, त्यांना जेवण द्यायचं राहून जातं. म्हणजे कधी ऑफिसला जातात आणि रात्री आम्हाला खूप जास्त उशीर झाला, कुणाचीच झोप नाही झालेली. तरी आता त्यांची ड्युटी आणि मला सुट्टी आहे, त्याच्यामुळे म्हटलं चला आव्हांना द्यावं छान ताट सजून. आणि थँक्यू सो मच. काल खूप जास्त तुम्ही सहकार्य केलं. तसं रोजच करता सहकार्य, पण काल समूला पूर्ण 3-4 तास सांभाळलं आणि मला एकदा सुद्धा फोन करून म्हटले नाही की तुझं आवरलं का, हे केलं का. तुम्ही मला एन्जॉय करून दिलं, तर तुमचं खास करून थँक्यू सो मच. तुम्ही खूप सपोर्ट करता त्याच्याबद्दल. अय्या कशी वाटते मला छान वाटते. हां प्रिन्सेस माझी बबडू शमू. नो बेबी नो बेबी नो शमू. ऐ काय काय करते. झोप लागली मला माहिती का आत्ताच. बळबळ उठलो. 2 मिनिटं झोप लागते या सोप्यावर माहिती. एवढं मस्त सोपा आहे. आय लाईक इट. मस्त.
खुर्ची आता खुर्ची. अरे आता खुर्ची अरे खुर्ची राहिली ना भाई, खुर्ची राहिली ना. अरे लय भारी दिसते ह्याच्यावर. बरबडवाले महाराज. ह्याच्यावर लय भारी दिसते तू. अरे मी आहेत भारी. जाऊ दे. ही खुर्ची तुझ्यासाठी ठेवा. काय कर सोने का स्टाईल तर देखो हमारा. सरळ टाकून गेले होते आणि ही बघा कशी झोपली. आहे का अशा कोणत्या बाळाची झोपायची स्टाईल? युनिक बेबी. बघा सगळं साईडला जिथं गोदडी बिदडी तिथं जाऊन झोपली पोरगी. तर मंडळी आता मस्त उठले. जरा 1 तासभर झोप घेतली 8:30 ते 9:30. खूप जास्त थकले होते रात्री. आणि परत मग समोसाला अजिबात म्हणजे काय म्हणतात, तिला उठलं की आंघोळ वगैरे करायला आवडते. तिला असं खूप वेळ मी लांबून ठेवू शकत नाही, नाहीतर तिला फार इरिटेशन होतं, तिला उलटी वगैरे होते. त्यामुळं त्या बाबतीत समर्था खूप हे स्वच्छ, म्हणजे तिला खूप स्वच्छता लागते समर्थाला. तर मग आता उठलो, मस्त आंघोळ वगैरे केली आणि छान ऊन पडले. म्हटलं चला कवळं ऊन घ्यावं. समर्थाला पण ऊन दिलं आणि समर्था झोपली. तुम्ही पाहिलं असेल कशी झोपली होती. तर मग अशी खूप झोपेत बोलत होते. म्हटलं नको, खूप झोपेत बोलते आपण ना. छान रेडी झालं की फ्रेश झाले की ब्लॉग एंड करूयात. तर माझ्या मम्मीचं, माझ्या सानिकाचं खूप खूप थँक्यू. कारण सानिकाने पूर्ण दरवेळी प्रत्येक वेळेस ती सपोर्ट करते. प्रत्येक जे क्लिप्स असतात माझे ती सगळी ती शूट करते. बऱ्याच जणांना माहिती आहे आणि काही नवीन सबस्क्रायबरला माहिती नाही, तर तिने पूर्ण शूट केलं माझं. आणि मेन म्हणजे मम्मीचा सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे. ती मला खूप एनकरेज करते. मला या गोष्टी खूप काही कधी कधी बोलायच्या असतात, पण कधी कधी तो मुमेंट येत नाही. कालचा मुमेंट असा होता, त्याच्यामुळे मला सगळ्यांचं कौतुक वाटतं. माझी माहेरची फॅमिली म्हणा, सासरची फॅमिली म्हणा, सगळे मला खूप सपोर्ट करतात. सगळ्यांना असं वाटतं मी प्रत्येक गोष्टीत जिंकावं, मी पुढे जावं. त्यांचा खूप सपोर्ट असतो. तर खरंच खूप लकी आहे. माहेरची फॅमिली तर एवढी सपोर्टिव्ह होतीच, पण सासरकडची पण खूप छान भेटली. आणि त्यातली त्यात आहोने तर खूप जास्त सपोर्ट केला आहे. कोणता नवरा इतका वेळ बाळाला 4-5 तास सांभाळेल आणि म्हणेल की तू कार्यक्रम एन्जॉय कर 6 महिन्याचं बाळ असताना सुद्धा. तर खरंच. आणि त्यांनी मला सांगितलं तू, मी तुला अजिबात फोन करणार नाही, तू मला अजिबात फोन करायचा आणि तू एन्जॉय कर, एन्जॉय युअर एव्हरी मुमेंट. तू मम्मी झाली आहे त्याचा अर्थ नाही की तुझं जीवन सगळं संपलं आहे किंवा तू नाही का फक्त बाळ सांभाळायचं, घर सांभाळायचं. तू सगळं कर. तुझं करिअर बघ, तुझं प्रोफेशन बघ, तुला जी आवड आहे ती कर. ते सगळं मला करून देतात. इवन माझ्या मैत्रिणी आले की मला मैत्रिणींना त्यांच्यासोबत फिरायला जा म्हणतात. म्हणजे एवढं सपोर्टिव्ह पाहिजे. थँक्यू सो मच आहो. त्याच्यानंतर मम्मीचा तर पहिल्यापासून खूप जास्त सपोर्ट आहे. सानिकाचा सपोर्ट आहे. माझ्या आजी लहानपणापासून मम्मीने मला सपोर्ट केला. मम्मी पप्पांनी खूप जास्त. आणि त्यांना माझ्या डान्समध्ये खूप आवड होती, त्यामुळे त्यांनी डान्समध्ये मला खूप जास्त सपोर्ट केलेला आहे. आणि ते प्रोफेशन मी कधी सोडलं नाही. आणि त्याच्यासोबतच IT मध्ये पण आता मी भरपूर गोष्टी मध्ये पुढे आहे आणि जॉबही करते. माझं डान्स वगैरे सांभाळते. मी यूट्यूब ब्लॉगिंग वगैरे सगळं करते. इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सर ते पण सांभाळते. म्हणजे खूप साऱ्या गोष्टी मी सांभाळते आणि त्याच्यासोबत घरही सांभाळते. म्हणजे मला स्वतः खूप प्राऊड फील होतं की मी या सगळ्या गोष्टी मॅनेज करते. आणि या गोष्टी करताना मला खूप जास्त आनंद भेटतो. ज्या गोष्टीत आनंद भेटतो ना तीच खरी गोष्ट करायला पाहिजे. आणि मला ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आनंद भेटतो म्हणून या सगळ्या गोष्टी मी करते. आणि त्या सगळ्या गोष्टी मॅनेज होतात. आणि ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करू शकतात जर सपोर्ट चांगला असेल तर. आपली मेहनत पण पाहिजे. आपली जर मेहनत नसेल, नुसता सपोर्ट असून पण फायदा नसतो. सगळ्यांची मेहनत म्हणजे आपली मेहनत खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यासोबत सपोर्ट पण इम्पॉर्टंट आहे. सगळ्या गोष्टी जुळून आल्या की सगळ्या गोष्टी छान होतात. तर चला. आणि त्यात माझं बेबी, माझी समर्था मला खूप जास्त सपोर्ट करते. आणि खरंच असं बाळ पण सगळ्यांना भेटावं. खूप जास्त समजूतदार माझी मुलगी आहे, जी की मला प्रत्येक गोष्टीमध्ये एन्जॉय करून देते, मला त्रास देत नाही. नजर नको लागायला माझ्या फॅमिलीला आणि माझ्या बाळाला. आणि अशाच गोष्टी छान छान घडत राहो. तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी राहो. तुमच्या आशीर्वादाचीच खूप गरज आहे. तर चला, हा पूर्ण ओव्हरऑल ब्लॉग तुम्हाला कसा वाटला, कशी दिसत होते मी आणि कसे खेळले, तुम्हाला आवडला का नक्की कमेंट करून सांगा. अशा नवनवीन ब्लॉगसाठी स्टे कनेक्टेड. आणि बाय. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. पुढचा ब्लॉग कसला अपडेट बघायला ते नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग ब्लॉग. कसा बसला थांबा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग ब्लॉग. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.